नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण अकोला तलाठी भरती 2015चा पेपर अभ्यासणार आहोत। या पेपरमध्ये मित्रांनो अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर एकूण 15 क्वेश्चन्स विचारलेले आहेत। तर वेळ न गमावता आपण सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 58 असा होता, एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांनी रक्कम 2.25 पट होते तर व्याजाचा दर किती असेल। मित्रांनो इथे म्हटलेलं आहे एका मुद्दलाची म्हणजे मुद्दल दिलेली नाहीये। आपल्याला कॅल्क्युलेशनला 100 जे आहे हे खूप सोपं जातो, म्हणून मी मुद्दल जी आहे म्हणजेच काय इंग्रजीमध्ये त्याला पी ने प्रिन्सिपलने दाखवतात, म्हणून पी बरोबर इथे किती घेतले 100 घेतलेले आहेत। चक्रवाढ व्याजाने म्हणजे चक्रवाढ व्याजाचं आपल्याला इथे सूत्र वापरायचं आहे। आता 2 वर्षाने म्हणजेच काय मित्रांनो, तर एन ची जी किंमत आहे, एन म्हणजेच काय असतो कालावधी, एन ची किंमत इथे असेल 2 वर्ष। इथे वर्ष इथे दिलेलं आहे, सो आपल्याला कशा कन्वर्ट करण्याची गरज नाहीये। रक्कम 2.25 पट होते। आता जर मुद्दल जी आहे ती काय होते 2.25 पट, मग मुद्दल जर 100 असेल तर 2.25 100च्या किती होईल म्हणजेच 225 म्हणजेच 2.25 पट। तर व्याजाचा दर किती असेल, व्याजाचा दर म्हणजेच मित्रांनो इथे आर ची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे। व्याजाचा दर किती असेल आपल्याला सूत्र मित्रांनो माहितीच आहे, या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेलं आहे। ए म्हणजेच रक्कम बरोबर पी म्हणजेच प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल 100 अधिक आर छेद 100चा n वा घात। हे मित्रांनो सूत्र असतं चक्रवाढ व्याजाचा रक्कम काढण्यासाठी। मग इथे ए ची जी किंमत आहे ते किती आहे 225, आपण इथे पुट करणार आहोत बघा 225। पी ची किंमत आपण मानलेलीच आहे किती आहे 100, त्यानंतर इकडे 100 अधिक आर ची किंमत काढायची आहे, सो आर जसे तसं लिहा छेद 100 चा n वा घात। n ची किंमत किती आहे 2, कारण 2 वर्ष इथे म्हटलेलं आहे। त्यानंतर हे 100 जे आहेत मित्रांनो इथे बघा इथे मी ब्ल्यू मध्ये दाखवतो, हे 100 जे आहे ते इथे भागाकारमध्ये येणार आणि आपण काय करणार, आता मी एक स्टेप इथे गाळतो मुद्दाम कारण आपल्याला फास्ट करायचं आहे। मग 225 छेद 100 इथे येणार, मग आपण काय करणार दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेणार। मग 225चा वर्गमूळ मित्रांनो इथे किती येणार 15 येणार आणि 100चं जे वर्गमूळ आहे ते किती येणार 10। जर या बाजूचा वर्गमूळ घेतला तर या बाजूचा वर्गमूळ घ्यावा लागेल, म्हणजेच ही वर्ग टर्म आहे ही निघून जाणार, म्हणजेच इथे आपल्याला मिळणार 100 अधिक आर छेद 100। ओके, त्यानंतर बघा मित्रांनो हे जे 10 आहेत हे 10 इथले 10 जाणार, इथे फक्त 10च राहणार। 10 गुणिले 15 म्हणजेच किती होणार 150 बरोबर 100 अधिक आर। मग 100 या बाजूला आले तर वजा भेटणार होणार, म्हणून 150 वजा 100 बरोबर आर। मग आर ची जी किंमत आहे ती मित्रांनो किती भेटेल 50। आता आर जे असते ती काय असते पर्सेंटेजमध्ये असतो, म्हणून 50% इथे लिहायचं। सो बघा ऑप्शन क्रमांक 4 हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 59, एका गावाची लोकसंख्या सध्या 1 लाख आहे, दरवर्षी 20% घट होते म्हणजे डिक्रीजिंग, तर 5 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या काय असेल। मित्रांनो हे जे एक सूत्र आहे लक्षात घ्या, n वर्षानंतर एक सूत्र आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करून घ्या, तुमच्या नोट्स वगैरे असेल त्याच्यामध्ये। n वर्षानंतर लोकसंख्या जी असते त्यासाठी सूत्र आहे n वर्षानंतर लोकसंख्या ती किती असणार आहे बरोबर पी म्हणजेच काय मूळ तुमची लोकसंख्या कंसामध्ये 100 वजा आर, आर म्हणजेच तुमचा दरवर्षी किती टक्क्यांनी घट होते म्हणजे रेट, ओके, छेद 100 चा n वा घात। n म्हणजेच काय असणार आहे किती वर्षानंतर, त्यासाठी मग इथे आपण ते सूत्र वापरणार आहोत। बघा इथे पी ची किंमत 1 लाख दिलेली आहे, आर ची किंमत 20 दिलेली आहे, एन ची किंमत 5 दिलेली आहे। इथे पुट करणार बघा पी किती आहे 1 लाख, म्हणून 1 लाख इथे आले 100 वजा आर, 100 वजा आर म्हणजेच किती 100 वजा 20 म्हणजेच किती 80 छेद 100 चा एन ची किंमत किती आहे ते 5 चा 5वा घात। मग इथे बघा मित्रांनो इथे काय भेटून जाईल, तर 0 जाणार 0 जाणार, इथे 10 ने 8 ला जर आपण भागलं तर इथे बघा इथे 4/5, 4/5 म्हणजेच किती तर 10 एके म्हणजे इथे 0.8 आपल्याला इथे भेटून जाईल। मग बघा 0 0 0 0 0 म्हणजे 1 लाख गुणिले 0.8 चा 5वा घात। ओके, आता मित्रांनो इथे मी काय करतोय तर
0.8 जे आहे त्याचा 5वा घात म्हटलेला आहे. मी ते 8 ॲज्युम करतो. दिलेली संख्या समजा 8 आहे. तर बघा 8 एके 8, 8 8 64. ओके, 64 गुणिले 8 जर केले म्हणजे 8चा घन जो असतो तो किती भेटेल? 512. ही जी किंमत भेटेल बघा, ही जी किंमत असेल ही किती असेल? 512. आणि त्यानंतर 5 वेळा 8चा गुणाकार आणि त्यानंतर 8 गुणिले 8, मग ह्या दोनची जी किंमत असेल ती किती असणार आहे? 64. ओके, आता मित्रांनो मी इथे ढोबळ माराने फक्त इथे काय करतोय की 512 गुणिले 64 असं न करता 500 गुणिले 64 करतो. कारण इथे ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर 32, 42, 52, 62 असं दिलेलं आहे. जर ऑप्शन जवळजवळ नसतील म्हणजे दिलेल्या संख्या अगदी जवळजवळ नसतील तर आपण ॲज्युम करून हे सॉल्व करू शकतो. इथे मी 512 ॲज्युम न करता इथे काय करतोय की 500 आहे असं ॲज्युम करतोय. आणि 60 हे 64 जे आहे मित्रांनो त्याला मी काय करतोय 60 आणि त्यानंतर 4, 60 अधिक 4, एक मिनिट, 64 जे आहे त्याला 60 अधिक 4 मध्ये लिहितोय. ओके, मग 500 गुणिले 60 म्हणजे किती होणार? 6 पंचे 30 म्हणजे हे होणार 30,000. ओके, अधिक 4 पंचे 20 म्हणजे हे होणार 2,000. ओके, म्हणजेच काय तर इथे बघा रेडमध्ये दाखवतोय 512 गुणिले 64 जे आहे ओके त्याचा गुणाकार आपल्याला जवळजवळ जो आहे तो किती भेटतोय? 32,000. ओके, पण मित्रांनो इथे काय आहे? 0.8 आहे आणि आपण ॲज्युम काय केलं आहे? 8 ॲज्युम केलेलं आहे. म्हणजेच काय इथे 0.8 असं पाहिजे होतं. बरोबर आहे, 0.8 म्हणजेच इथे 1 2 3 4 5 स्थानानंतर काय पाहिजे? दशांश चिन्ह. 1 2 3 4 5 स्थानानंतर दशांश चिन्ह पाहिजे. परंतु आपण इथे जर पाहिलं तर 1 लाखाने त्याला गुणलेलं आहे. म्हणजेच काय तर 1 लाखने जर 0.32,000ला जर गुणलं तर आपल्याला 32,000च भेटेल. म्हणून इथे जे उत्तर आहे ते किती भेटणार आहे? 32,000. ओके, मग 32,000च्या जवळपास जी संख्या आहे ती इथे डायरेक्ट लिहून टाकायची मित्रांनो. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 हे डायरेक्ट आपण उत्तर इथे लिहू शकतो. कारण का इथे 512च्या ऐवजी मी इथे 500 ॲज्युम केलं होतं म्हणजे मानलं होतं आणि सॉल्व्ह केलं आहे म्हणून ते 32,000पेक्षा थोडंसं जास्त असणार होतं. सो 32,668 हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो इथे उत्तर असणार आहे. कारण इथे आपल्याला कुठल्या स्टेपला कुठे मार्क्स नाही आहेत. इथे काय ऑप्शन फक्त सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. म्हणून हे आपण कन्सिडर म्हणजेच ॲज्युम करून जे आहे हे सॉल्व्ह नक्की करू शकतो. आणि उत्तर जे आहे हे कधी करायचं? ज्यावेळेस तुमचे ऑप्शन्स जे आहेत ते बघा इथे 32, 42, 52, 62 अशा फॉर्ममध्ये असतील. जर 10,000चा सपोज इथे गॅप आहे म्हणजे खूप जास्त गॅप आहे. सो आपण ॲज्युम करून इथे सॉल्व्ह करू शकतो. पुढचा मित्रांनो प्रश्न क्रमांक 60. जर 230 पैकी 92 तर टक्के त्याचं किती? तर बघा 230 आपल्याला इथे दिलेलं आहे मित्रांनो. बघा 230 पैकी किती म्हटलेत? 92 म्हणून ते वर लिहायचे. ओके, मग इथे आपण जर मित्रांनो हे केलं तर किती टक्के? टक्के म्हणजेच काय तर 100 पैकी किती? 0 जाणार, 0 जाणार. इथे किती होणार? 920 छेद 23. मग 23 चौक 92 आणि 0 0 म्हणजे किती? 40%. सो दिलेल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 4 हे अचूक उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, अचा पगार बी पेक्षा 50%ने कमी आहे. आता बघा अचा पगार जो आहे तो ब पेक्षा 50%ने कमी आहे. समजा बचा पगार जो आहे तो 2 रुपये आहे समजा. तर अचा पगार 50%ने कमी आहे म्हणजेच अचा पगार जो असेल तो किती असेल? 1 रुपया असेल. 50% कमी. बरोबर. तर बचा पगार अपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? बघा बचा पगार किती? 2 रुपये आहे. आणि अचा पगार किती टक्क्यांनी? तर 100%. कारण काय इथे 2 आहे इथे 1 आहे. बरोबर. हे 200%, हे 100%. म्हणजेच काय बचा पगार अपेक्षा किती टक्क्यांनी? तर 100%नी जास्त आहे. सो 3 हे दिलेल्या प्रश्नाचे ते अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, एक वस्तू 800 रुपयात खरेदी करून म्हणजेच खरेदी किंमत जी आहे ती इथे किती असणार आहे? 800 रुपये. बघा 800 रुपये काय खरेदी किंमत. ओके, 850 रुपयास विकली म्हणजेच विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे. विक्री किंमत 850 रुपये. ओके, तर
त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला असेल. आता नफा शेकडा म्हणजेच नफा टक्केवारी आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. नफा टक्केवारी काढण्यासाठी मित्रांनो सूत्र काय आहे, बरोबर ॲक्च्युअल नफा. ॲक्च्युअल नफा म्हणजेच काय, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग 850 मधून 800 गेले तर किती राहणार, 50. मग हा झाला आपला ॲक्च्युअल नफा छेद खरेदी किंमत, म्हणजे इथे येणार 800 गुणिले 100. याला सॉल्व केलं की आपलं उत्तर इथे आपल्याला मिळून जाईल. तर बघा हे 2 शून्य जाणार, हे 2 शून्य जाणार. त्यानंतर 8 सक 48. ओके 48 म्हणजे इथे राहिले 2, इथे घेतला पॉईंट. ओके इथे झाले 20. 8 दुने 16, 16 म्हणजे इथे राहिले 4, 8 दुने 16. परत इथे आला 0, 8 पंचे 40. ओके म्हणजे इथे 6.25% इतका काय असेल, नफा असेल. सो 6.25 आपल्याला इथे दिसतंय, ऑप्शन क्रमांक 2. सो हे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, 50 वस्तू 40 रुपयात खरेदी करून 40 वस्तू 50 रुपयात विकल्यास शेकडा नफा किती असेल. आता मित्रांनो इथे बघा 50 वस्तू 40 रुपयात खरेदी करून, म्हणून आपण एका वस्तूची खरेदी किंमत काढूया. एका वस्तूची खरेदी किंमत, एका वस्तूची खरेदी किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, जी किती रुपयात खरेदी केलेलं आहे. किती रुपयात खरेदी केलेलं आहे, तर 40 रुपयात. किती वस्तू आहेत त्या छेदस्थानी इकडे येणार, म्हणजेच किती, 50. मग इथे बघा हे 0 जाणार, हा 0 जाणार. 5ला इथे जर भागलं इथे जाणार नाही, सो इथे काय येणार पॉईंट. ओके 8 पंचे 40, सो इथे येणार 0.8. ओके ही काय असणार आहे मित्रांनो, खरेदी किंमत. खरेदी किंमत एका वस्तूसाठी काय 0.8. त्यानंतर बघा 40 वस्तू 50 रुपयास विकल्यास, म्हणजेच विक्री किंमत, एका वस्तूची विक्री किंमत किती रुपयाला विकलेली आहे, तर 50 रुपयाला. किती वस्तू, तर 40. इथे भाग दिला, इथे 4 एके 4, इथे राहणार किती, 1 उरणार. ओके इथे पॉईंट घेतला, इथे होणार 10, 4 दुने 8, इथे राहणार 2, 4 पंचे 20. ओके म्हणजेच 1.25 जी आहे ही काय येणार, विक्री किंमत. विक्री किंमत आपल्याला विचारलेलं आहे ते शेकडा नफा, नुसता नफा नाही, शेकडा नफा, म्हणजेच नफ्याची काय पाहिजे, पर्सेंटेज पाहिजे. मग शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला ॲक्च्युअल नफा काढला पाहिजे. मग ॲक्च्युअल नफा बघा किती भेटतोय, तर 1.25 मधून 0.8 जर आपण मायनस केले, ओके तर आपल्याला ॲक्च्युअल नफा इथे 5/5 आणि 12तून 8 गेले म्हणजे इथे राहणार 4. सो 0.45 जो आहे हा काय भेटला आपल्याला ॲक्च्युअल नफा. मग नफा टक्केवारी जी आहे ती किती भेटणार, सो नफा टक्केवारी बरोबर ॲक्च्युअल नफा किती आहे 0.45 छेद खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे 0.8. 0.8 गुणिले किती 100. ओके मग इथे बघा याला मी असं लिहू शकतो, हा जो आहे 45 0.45 गुणिले जर मी हे केलं 100 केले तरी हा किती बनेल 45 छेद 0.8. ओके याला मी असंही लिहू शकतो 450. जर कुणाला डाऊट्स असेल, पॉईंट काढायचाच असेल तर असंही करू शकतो, म्हणजे 450 छेद 8. पण इथे उत्तर जे दिलं ते पॉईंटमध्ये दिलं आहे, सो आपल्याला इथे भागावं लागेल. तर बघा 8 एके 8, 8 पंचे 40, मग इथे राहणार 5, 8 पंचे 40, इथे किती राहिले 50. 8 सक 48 म्हणजे इथे राहणार 2, 8 सक 48, 2 राहिले, इथे पॉईंट घेणार, इथे राहणार, इथे होणार 20. 8 दुने 16. ओके इथे राहणार 4, 8 दुने 16, इथे राहिले 4. त्यानंतर इथे 40 होणार, 8 पंचे 40 म्हणजे 56.25 जो आहे तो नफा पर्सेंटेज आपली असणार आहे. इथे बघा यस, इथे आपल्याला दिसतंय 56.25. सो दिलेल्या प्रश्नाचे हे अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 64 असा आहे, 5 मुलांच्या वजनांची सरासरी 20 किलो असून इतर 10 मुलांच्या वजनांची सरासरी जी आहे ती 23 किलो आहे, तर एकूण मुलांच्या वजनाची सरासरी किती असेल. खूप सोपं मित्रांनो आहे. इथे काय म्हटले, 5 मुलांच्या वजनाची सरासरी 20 किलो आहे. आता बघा हे मी डायरेक्ट 5 गुणिले 20 असंही करू शकतो, पण तुम्हाला हे समजलं पाहिजे यासाठी मी सरासरीचं जे सूत्र आहे ते आधी समजून देतो. सरासरीचं सूत्र म्हणजेच काय, 5 मुलांच्या वजनाची सरासरी म्हणजेच काय, समजा 5 मुलांचं वजन जे आहे त्याची बेरीज समजा x आहे. ओके अशी मानली, एकूण मुलं किती आहेत 5 बरोबर त्याची सरासरी 20. म्हणजेच काय, या 5 मुलांचं जे वजन आहे ते किती असणार
5 गुणिले 20 म्हणजेच किती 100. 100 हे काय असणार आहे 5 मुलांचं वजन. ओके. त्याचप्रमाणे 10 मुलांच्या वजनांची सरासरी जर 23 किलो दिले तर 10 गुणिले 23 म्हणजेच किती 10 मुलांचे वजन जे असणार आहे ते किती असणार आहे 10 मुलांचं वजन ते असणार आहे 230. मग आपल्याला विचारलंय तर मुलांच्या एकूण वजनाची सरासरी किती असेल. मुलांच्या एकूण वजनाची सरासरी म्हणजेच काय 100 म्हणजे हे 5 मुलांचं वजन, त्यानंतर हे 230 म्हणजे 10 मुलांचं वजन छेद एकूण मुलं किती ही 5 आणि 10 किती होणार 15 बरोबर जी काय येईल ती काय असणार आहे वजनाची सरासरी. मग बघा 10 हे 100 अधिक 230 100 अधिक 230 म्हणजे किती होणार 330 छेद 15. 15 ने जर भागलं 15 एके 15 15 दुने 30 इथे राहणार किती 30 15 दुने 30 म्हणजेच उत्तर जे आहे ते किती भेटत आहेत 22. सो 22 ही दिलेल्या मुलांच्या वजनाची सरासरी असेल. सो ऑप्शन क्रमांक 2 हे इथे ॲक्युरेट आन्सर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 65 इथे म्हटलेला आहे मराठी व हिंदीचे सरासरी गुण 90 आहेत. बघा मी इथे मराठीसाठी M वापरतो आणि हिंदीसाठी H वापरतो. मराठी व हिंदीचे मराठी व म्हणजेच काय ॲडिशन मराठी व हिंदी यांचे सरासरी म्हणजेच काय भागिले किती विषय आहेत तर 2 विषय यांची सरासरी किती आहे 90 म्हणजेच काय इथे आपल्याला हे भेटेल समीकरण M अधिक H बरोबर किती तर 90 दुने 180. ओके. बाकीची समीकरणे याच पद्धतीने मित्रांनो येणार आहेत. हिंदी व इंग्रजी यांची सरासरी गुण किती आहेत 80 म्हणजेच काय H प्लस E इंग्लिशसाठी E वापरतोय H प्लस E डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू 80 इथे भेटणार आहे. सो हे जे आहे कसं भेटेल हिंदी प्लस इंग्रजी बरोबर 8 आणि हा 2 इकडे परत मल्टिप्लाय करून 8 दुने 16 म्हणजे हे भेटेल आपल्याला 160. त्याचबरोबर मराठी व इंग्रजीचे म्हणून इथे लिहायचं मराठी व इंग्रजी म्हणून मराठी प्लस इंग्लिश बरोबर किती 85. सो 85 दुने किती भेटणार आपल्याला 170. मित्रांनो 3 समीकरणं भेटलेली आहेत. आपल्याला काय काढायचे ते मराठीचे गुण काढायचे म्हणजे M इज इक्वल्स टू व्हॉट. सो लक्षात घ्या इथे आपण काय करणार बघा सॉरी इथून माझ्याकडून डिलीट झाला मी परत लिहितो M प्लस H इज इक्वल्स टू 180. त्यानंतर पुढचं आपल्याला काय भेटलेलं H प्लस E बरोबर 160 आणि तिसरं जे भेटलेलं ते काय भेटलेलं मराठी प्लस इंग्लिश बरोबर 170. ओके. तर आता इथे लक्षात घ्या मित्रांनो इथे जे आहे बघा मराठी प्लस इंग्लिश आहे म्हणजे इथे मराठी आहे इथे एक मराठी आहे. जर आपण हे समीकरण 2 आणि समीकरण 3 जर वजा केलं तर आपला इंग्लिश ही टर्म जी आहे इथून मायनस होऊन जाईल. म्हणून मी काय करतोय समीकरण 2 वजा समीकरण 3 करतोय. ओके. इथे डायरेक्ट ॲक्च्युअल करून दाखवतो इथे वजा इथे वजा इथे वजा होणार आहे म्हणजेच इथे काय होईल तर H मी असं करतोय एक मिनिट समीकरण 3 वजा समीकरण 2 करतोय म्हणजेच M प्लस E बरोबर 170 आणि इकडे काय आहे H प्लस E बरोबर 160 यांची काय करतोय वजाबाकी. ओके. मग इथे काय भेटेल M वजा H हे जे आहे ते निघून जाणार इथे वजा 170 मधून 160 गेन जाणार म्हणजेच किती राहणार 10. हे आपल्याला एक समीकरण नवीन भेटलं समीकरण 4. ओके. आता इथे बघा हे समीकरण 1 जे आहे समीकरण 1 आणि समीकरण 2 ची जर आपण बेरीज केली कारण इथे अधिक वजा आहेत H निघून जाणार आहेत म्हणजेच काय समीकरण 1 अधिक समीकरण 4. खूप सोपं आहे मित्रांनो काही याच्यात कन्फ्युजिंग सारखं काहीच नाही आहे. M प्लस H बरोबर किती 180 हे पहिलं समीकरण आणि चौथं समीकरण काय M वजा H बरोबर 10. मग हे सॉल्व करणार मित्रांनो आपण बघा दोघांची बेरीज करतोय M अधिक M म्हणजे इथे होणार 2M अधिक वजा H निघून जाणार 180 अधिक 10 म्हणजेच किती होणार 190. मग 2M बरोबर 190 म्हणजेच काय M बरोबर 190/2 म्हणजेच किती भेटणार 95. सो दिलेल्या प्रश्नाचं 95 हे इथे अचूक उत्तर असणार आहे. 95 बघा ऑप्शन क्रमांक 4 हे इथे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 66. अ, ब व क यांचा एकूण पगार 7,500 असून त्यांच्या पगाराचे प्रमाण जे आहे 5 8 15 आहे 12 आहे. तर ब चा पगार किती? आता बघा, ब चा जो रेशो जो आहे मित्रांनो तो काय आहे 8. म्हणजेच काय, अ चा पगार जे आहे ते 5x असेल, ब चा पगार जे आहे ते 8x असेल आणि क चा पगार हे 12x असेल. ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने गुणोत्तर दिलेलं असं काय करायचं, एकूण जे आहे ते लिहायचं. एकूण पगार किती आहे 7,500 छेद या सर्व जे गुणोत्तर आहे त्यांची बेरीज करायची. 8 5 13, 13 आणि 12 किती होणार तर 25. मग 25 ने ते भागायचं म्हणजे आपल्याला इथे x ची किंमत मित्रांनो मिळून जाते. मग इथे काय 25 25 ते 75 म्हणजेच x ची जी मित्रांनो किंमत असणार आहे इथे, ओके, ती किती भेटेल इथे 25 3 0 0 म्हणजे 300 हे x ची किंमत भेटेल. मग x ने इथे कोणाला विचारलंय ब चा पगार किती, मग ब चं जे गुणोत्तर आहे ब चं काय आहे ते 8 म्हणजे 8x. मग 8x बरोबर किती 8 त्रिक 24, 8 गुणिले 300, 8 त्रिक 2400, सो 2400 हा काय असणार आहे ब चा पगार. सो दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 2400. पुढचा प्रश्न, मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण एकास 4 आहे. आता बघा इथे मी एक्स फॉर्ममध्ये लिहितोय. बघा, मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण एकास 4 आहे. म्हणजे मेंढपाळ जे आहे ते 1x म्हणजेच x असतील, तर मेंढ्या किती असतील 4x असतील. ओके, असून त्यांच्या पायांची संख्या, त्यांच्या म्हणजेच मेंढपाळ आणि मेंढ्या यांच्या पायांची संख्या. आता बघा, हे पायांचे किती असतात, मेंढपाळ म्हणजे एक माणूस असणार आहे, माणसाला किती पाय असतात तर 2 आणि एकूण मेंढपाळ म्हणजेच 2x, मेंढपाळ x इतके आहेत. आणि त्यांच्या पायांची संख्या म्हणजे अधिक मेंढ्याला पाय किती असतात 4 आणि एकूण जे मेंढे आहेत ते किती आहेत 4x, म्हणून 4x. हे तुमच्या लक्षात यायलाच पाहिजे. बघा इथे मी ग्रीनमध्ये दाखवतोय. 2 म्हणजेच हे माणसा म्हणजे मेंढपाळाचे पाय आणि हे 4 म्हणजेच मेंढ्यांचे पाय. हे x म्हणजेच काय तर मेंढपाळांची संख्या आणि 4x म्हणजेच काय तर मेंढ्यांची संख्या. ओके, पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या, आता डोक्यांची संख्या मित्रांनो बघा, डोके म्हणजेच किती, मेंढ्याला पण एकच डोकं असतं आणि मेंढपाळाला पण एकच डोकं असतं. म्हणजेच काय 4x अधिक 5x म्हणजेच 4x अधिक x म्हणजेच किती 5x एवढी एकूण काय असतील मेंढपाळ आणि मेंढ्या यांच्या डोक्यांची संख्या. ओके ओके, त्यानंतर 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे तर मेंढपाळांची संख्या किती. मग आता आपण बघा ही अट जी दिलेली आहे त्यानुसार एक समीकरण तयार करणार आहोत. बघा इथे काय म्हटलंय, त्यांच्या पायांची संख्या, मग पायांची संख्या किती आहे 2x अधिक 4 गुणिले 4x म्हणजेच किती 2x अधिक 4 चौक 16x. ओके, पायांची संख्या ही म्हणजेच बरोबर डोक्यांच्या संख्येच्या, डोक्यांची संख्या किती आहे 5x, डोक्यांच्या संख्येच्या किती 4 पटीपेक्षा म्हणजेच किती 4 गुणिले 5x, 4 पटीपेक्षा म्हणून 4 गुणिले 5x 10 ने कमी आहे म्हणजेच वजा 10. इथे आता आपल्याला काय काढायचं आहे मेंढपाळाची संख्या म्हणजे x ची किंमत मित्रांनो काढायची. मग बघा 2x अधिक 16x म्हणजेच किती होणार तर 18x बरोबर 4 पंचे 20 म्हणजेच 20x वजा 10. हे 10 इकडे आले बरोबर 20 मधून 18 जाणार म्हणजेच किती राहणार 20 मधून 18 गेले म्हणजेच 2x म्हणजेच x ची किंमत आहे ती किती भेटणार मित्रांनो 5. x म्हणजेच काय मेंढपाळ आहे, आपण इथे ॲज्युम केलेलं आहे, म्हणजेच मेंढपाळांची संख्या जी असणार आहे ती किती असणार आहे x बरोबर 5 म्हणून मेंढपाळांची संख्या 5 इतकी मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. एका 2 अंकी संख्येच्या 2/4 हा त्याच संख्येच्या एका पंचमांशपेक्षा 4 ने मोठा आहे तर त्या संख्येच्या अंकातील फरक किती असेल. आता इथे काय म्हटलं आहे एका 2 अंकी संख्येच्या, ती 2 अंकी संख्या समजा आपण x मानूया, 1/4 म्हणजेच x या संख्येच्या 1/4 म्हणजेच x/4 हा त्याच संख्येच्या म्हणून बरोबर त्याच संख्येच्या म्हणजे xच्या ओके 1/5पेक्षा 1/5 म्हणजेच x/5 इथे बनेल. ओके 4 ने मोठा आहे म्हणजेच अधिक 4 मित्रांनो इथे येणार आहे. मग इथे काय करणार आपण तर आपल्याला इथे x ची आधी किंमत काढायची आहे. x ची किंमत काढल्यानंतर त्या संख्येतील अंकातील फरक काढायचा आहे. इथे बघा छेदस्थानी 4 आहे, इथे 5 आहे, इथे काय नाही म्हणजे इथे 1 आहे. आपण सर्व छेद जर एकच करायला घेतला म्हणजे 1 4 आणि 5 यांचा लसावी जो आहे तो किती भेटणार 20. म्हणून मी काय करतोय इथे 4 पंचे 20 म्हणून इथे 5x इथे भेटेल, खाली येईल 20x. ते मी प्रत्येक छेदस्थानी सामायिक आणणार आहे म्हणून लिहित नाहीये. मग इथे मला गुणावं लागेल 4x ने
आणि इथे 20 आणायचं असेल खाली छेदस्थानी तर इथे कशाने गुणावं लागेल 20ने. 20 चौक 80 म्हणजेच 5x वजा 4x म्हणजेच x बरोबर मला 80 मित्रांनो इथे भेटून जातं. आता 80 ही मला x ची संख्या भेटलेली आहे तर त्या संख्येतील म्हणजे या 80 या संख्येतील अंकातील फरक किती. मग 8 वजा 0 केले तर मला किती भेटेल 8 म्हणजेच फरक किती आहे 8. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर 8 हे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न. वडिलांचे वय 60 वर्ष आहे. कधी आजचं वय वडिलांचं आजचं वय जे आहे ते 60 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी वडिलांच्या व मुलाच्या वयाचे प्रमाण 5:1 आहे. आता बघा वडिलांचं आजचं वय 60 वर्ष आहे मग 10 वर्षापूर्वी वडिलांचं वय जे असेल ते किती असेल 50. ओके. आणि मुलाचे व वडिलांच्या व मुलाच्या वयाचे प्रमाण किती 5:1 दिले. वडिलांचं वय 50 आहे मग मुलाचं वय किती असेल या रेशोप्रमाणे 10 इतकं असेल. कधी 10 वर्षापूर्वी. ओके. तर आज त्यांच्या वयाचे प्रमाण किती असेल. मग आजचं वय वडिलांचं वय किती आहे 60 आणि मुलाचं आजचं वय किती असणार आहे 10 वर्षापूर्वी 10 होतं मग आजचं वय असणार आहे 20. मग हेच जर आपण काढलं तर बघा 60/20 0 जाणार बे के बे बेत्रिक 6. सो 3:1 हे काय असणार आहे आजचं गुणोत्तर वडिलांच्या आणि मुलाच्या वयाचं. सो ऑप्शन क्रमांक 4 हे इथे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 70. एका दुकानदाराने ₹12 सूट देऊन 900 रुपयात बूट विकत घेतले तर बुटाची छापील किंमत किती. म्हणजे इथे खरेदी किंमत म्हणजे छापील किंमत आपण असं सूत्र वापरणार आहोत. तर खरेदी किंमत त्याचं सूत्र काय असतं मित्रांनो. खरेदी किंमत बरोबर 100 छेद इथे काय झालेलं आहे त्याला तोटा कारण इथे सूट दिलेली आहे ना. मग 100 वजा 12 म्हणजे इथे किती भेटेल 88 गुणिले विक्री किंमत ती किती आहे 900. ओके. मग इथे 4ने समजा भाग देतोय तर बघा 4 चौक 8 4 दुने 8 4 दुने 8 मग इथे मला 22 भेटून जातील. ओके. आणि इथे 20 इथे किती भेटणार 25 25 चौक 100 इथे भेटले 25/22 जर केले इथे समजा 22ला अजून इथे 11ने भागतो इथे भेटले 450. ओके. मला इथे भेटत आहेत 25 गुणिले 450 छेद 11. ओके. आता 25ला मी 11ने जर भागलं तर बघा 11 एके 11 11 दुने 22 इथे राहणार 3 पॉईंट इथे घेतला हे झाले 30 11 दुने 22. ओके. इथे 30 म्हणजे इथे राहिले 8 इथे परत 0 येईल 11 7 77 आणि परत इकडे येत राहणार आहे म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली हे जे आहे 2.27 इतकं मला भेटून जातं आहे गुणिले 450 कारण 25 छेद 11 जे आहेत ते मला 2.27 भेटलेलं आहे. आता इथे बघा 2.27ला 450ने गुणलं तर 450चा 0 जसा तसा लिहिला 45 7 सो 45 गुणिले 7 7 5 35 5 हातच्याला आले 3 7 चौक 28 29 30 31. ओके. म्हणजे 315 भेटते. 315शी इथे 5 हातच्याला आले 31 45 दुने 90 90 आणि 31 जे आहेत म्हणजे इथे 1 12 म्हणजेच 1 हातच्याला आले 12 45 दुने 90 90 आणि 12 जे आहेत 2 10 102. ओके. इथे 2.27 आहे म्हणजे 2 स्थानांतर दशांश चिन्ह म्हणजेच 1021.50 ही मला ॲप्रॉक्सिमेटली किंमत मित्रांनो मिळून जाते. आता इथे बघूया 1021च्या आसपास कुठली इथे आहे का हे नाही आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर कारण 1022 इथे म्हटलेलं आहे. आता ही आपली ॲक्युरेट का आले नाही कारण आपण 25/11 जे भागलेलं आहे 25ला 11ने जेव्हा भागलेलं आहे तेव्हा फक्त पॉईंट नंतर 2 स्थानं घेतलेली आहेत म्हणून इथे ॲक्युरेट जे आलेलं नाही आहे. बट आपल्याला इथे काय स्टेपला मार्क्स नाही आहेत आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे म्हणजे 1021च्या जवळ जी आहे संख्या ती सिलेक्ट करायची. पुढचा प्रश्न. एका वर्षाची मुदतीनंतर काही रकमेचे दर शेकडा. आता बघा एका वर्षाच्या मुदतीनंतर म्हणजेच एन म्हणजेच कालावधी आपल्याला दिलेला आहे 1 वर्षाचा काही रकमेचे ओके दर शेकडा 8 दराने 8 म्हणजेच काय इथे आर आपल्याला म्हणजेच रेट दिलेला आहे. तर इथे 23,220 म्हणजेच ए रक्कम दिलेली आहे अमाऊंट तर गुंतवलेली रक्कम म्हणजेच पी म्हणजेच आपल्याला प्रिन्सिपल मित्रांनो इथे काढायचं आहे. आता इतकं दिलेलं आहे त्यासाठी आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरू शकतो कारण इथे 1 वर्ष म्हटलेलं आहे. 1 वर्ष ज्यावेळेस असतं तेव्हा सरळ व्याज पण वापरू शकतो आणि चक्रवाढ व्याज पण वापरू शकतो. मग इथे सूत्र वापरणार ए बरोबर पी त्यानंतर कंसामध्ये 100 अधिक आर छेद 100चा n वा घात.
ए अमाऊंट किती आहे 23,220 इथे लिहिली 23,220 बरोबर. प्रिन्सिपल काढायचं म्हणून पी जसा आहे तसा लिहिला. 100 अधिक आर, आर किती आहे 8 म्हणजे 108 भागिले 100 चा n वा घात म्हणजे पहिला घात लिहिलं नाही तरी पण चालेल. मग इथे बघा इथे किती पी बरोबर ओके 108 जे आहेत मित्रांनो 108 जे आहे त्याला आपण असं लिहू शकतो 8 इकडे येणार म्हणजेच 23,220 गुणिले 100 छेद 108 ओके. इथे 25 चौक 100 ओके 4ने भाग दिला 4 दुने 8 ओके 4 दुने 8 इथे राहिले 2 7 चौक 28 म्हणजे इथे राहणार 27 ओके. मग इथे बघा इथे आपल्याला भेटेल पी बरोबर 23,220 गुणिले 25 छेद 27. आता ही जी टर्म आहे मित्रांनो बघा इथे मी रेडमध्ये करतोय बघा ही जी टर्म आहे 23,220 त्याला मी इथे 27ने जे आहे इथे 27 भेटलेले 27ने भागतोय. तर बघा 27ने समजा मी भागलो तर 27 8 किती असतात 216 मग 232 मधून 216 गेले म्हणजे इथे राहणार 16 आणि हे 20 जसे आहे तसे. त्यानंतर 27 सग जे असतात ते किती असतात 162 आणि हा 0 जसा आहे तसा म्हणजे मला 860 इथे भेटून जातात. सो 860 गुणिले 25 जर केलं तर मला इथे उत्तर मिळून जाणार आहे. सो 25 0 0 25 सक 150 150 0 हा चलाले 15 त्यानंतर 25 8 200 200 आणि 15 म्हणजे 215 सो 21,500 हे मला इथे उत्तर मित्रांनो मिळून जात आहे. सो 21,500 बघा ऑप्शन क्रमांक 2 हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आहे 1 एकर म्हणजे किती गुंठे. आता मित्रांनो हे तुम्हाला माहिती पाहिजे 1 एकर म्हणजेच 40 गुंठे असतात. तलाठी एक्झामसाठी विचारलेलं आहे आणि तलाठी जे आपण 7/12 वगैरे जर पाहिलं असेल तुम्ही तर त्यामध्ये हेक्टर आर प्रति असतं. हेक्टर म्हणजेच काय हेक्टर म्हणजेच 100 गुंठे 100 गुंठे जेव्हा असतं तेव्हा 1 हेक्टर असतं ओके. आणि त्याला जर आपण एकरमध्ये जर कन्वर्ट केलं तर 2.5 म्हणजे 2.5 एकर इतकं असतं ओके. त्याच्यावर 7/12वर तुम्ही पाहिलं तर हेक्टर आर प्रति आर म्हणजे गुंठे असतं आणि प्रति ओके अशा पद्धतीने ते असतं. तर विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा प्रश्न होता. कशी वाटली व्हिडिओ नक्की कळवा आणि जर काही डाऊट्स असतील तर तेही विचारा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. आणि इथे नोट लिहिलेली आहे की व्हॉट्सअप आणि फेसबुकवर जर आपल्या मित्रमैत्रिणींना गुड मॉर्निंग आणि गुड नाईट मेसेजसोबत अशा ही जी व्हिडिओ आहे याची लिंक पाठवा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.